नमस्कार, मास्टर वैष्णव अँड क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट अशी मटर पनीरची भाजी. एवढी टेस्टी बनते, तुम्ही जर एकदा बनवली ना तर पुन्हा पुन्हा बनवून नक्की खाणार. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून यामध्ये आपण आता पनीरचे तुकडे घालून घेऊ. पनीर मी इथे स्वच्छ धुवून याला कट करून घेतलं आहे. आपल्याला पनीर गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. पनीर आता व्यवस्थित गोल्डन क्रिस्पी झाले. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये आणखी 1 चमचा तेल घालायचे आणि यामध्ये 3 मोठ्या आकाराचे कांदे मी इथे कापून घेतले ते घालून घेते. कांदे थोडेसे 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे. आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. मी इथे 2 टोमॅटो कापून घेतलेत. याला 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत टोमॅटो छान असे मऊ होत नाही तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. बघा, आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं परतून झालं आहे. याला थोड्या वेळ थंड करून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. याला आता आपण वाटून घेऊया. बघा, आपली प्युरी तयार आहे. आता कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचे. यामध्ये आता आपल्याला घालायचे तेजपत्ता, 2 लवंगा, 4 ते 5 मिरे आणि बारीक केलेली जी पेस्ट आहे कांदा आणि टोमॅटोची आता यामध्ये घालून घ्यायची. याला व्यवस्थित मिक्स करून गॅस कमी करायचा आहे. आता आपल्याला मटर पनीरसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊ. मी इथे मटर पनीर मसाला घेतला आहे. 3 चमचे मी इथे मटर पनीर मसाला एका वाटीमध्ये काढून घेतला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. लागेल तसं थोडंसं पाणी घालायचे आणि याला मिक्स करायचे. मसाला तयार आहे. आता बघा, यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे. यामध्ये आपल्याला घालायची 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर. यामुळे भाजीला छान असा कलर येतो. आणि आता घालायचा आहे मटर पनीर मसाला. याला आता मिक्स करून घ्यायचे. मीडियम गॅसवर याला 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. बघा, आपल्या ग्रेव्हीला व्यवस्थित असं तेल सुटलं इथे. तुम्ही ग्रेव्हीचा कलर बघू शकता किती छान आला आहे. आता आपण यामध्ये घालूया मटार. मी हे मटार अगोदरच शिजून घेतलेत. यामुळे याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे. तुम्ही जर कच्चा मटार घेतला तर तुम्हाला त्याला शिजायला 8 ते 10 मिनिटं लागतील. आता यामध्ये घातलंय चवीनुसार मीठ. याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचे. तर मी इथे जास्त पाणी नाही घालत आहे, कारण आपल्याला ग्रेव्ही थोडीशी घट्ट ठेवायची आहे. याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटे
याच्यावर आता झाकण ठेवायचे आणि 2 मिनिटं ठेवून द्यायचे. 2 मिनिट झालेले आहेत. बघा आता यामध्ये आता आपल्याला घालायचे पनीर. पनीर घालून पुन्हा आपण याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि 2 मिनिटं झाकण ठेवायचे. बघा 2 मिनिट झालेले आहेत. आता झाकण काढायचे आणि आता यामध्ये आपल्याला घालायची कस्तुरी मेथी. याने भाजीला टेस्ट खूप छान येते. व्यवस्थित असं मिक्स करायचे. आपली भाजी तयार आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्स्चर, कलर अगदी परफेक्ट अशी रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीरची भाजी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.